माहितीनुसार या घटनेतील मृत महिलेचं नाव सीमा कुर्मी असं आहे, तर आरोपी पती डॉक्टर निलेश कुर्मी असं आहे। पोलिसांनी निलेशला 2 साथीदार रामकृष्ण आणि शुभम यांच्यासह अटक केली आहे। तपासात मुख्य आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली। 20 मार्चच्या रात्री 2 वाजता निलेश घरी परतला होता। रात्री उशिरा घरी आल्यानं पत्नी सीमानं त्याला प्रश्न विचारले, ज्यातून या दोघांमध्ये वाद झाला। रागाच्या भरात निलेशनं सीमाचा गळा दाबला। त्यानंतर सीमा बेशुद्ध झाली। त्यामुळे आरोपी घाबरला आणि हे कृत्य लपवण्यासाठी त्यानं षडयंत्र रचलं। त्यानं रामकृष्ण आणि शुभम या दोघांना बोलावून घेतले आणि सीमाला हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगत तिला घेऊन हॉस्पिटलला जायचे असल्याची बतावणी केली। त्यानंतर या तिघांनी सीमाला कारमध्ये बसवले। हा प्रकार सुरू असताना मुलीला जाग आली। तिनं आरोपीला विचारले असता त्यानं आईला डॉक्टरकडे नेतोय, दरवाजा लाव असं सांगितलं। त्यानंतर आरोपी सागरच्या दिशेनं निघाला। रस्त्यात त्यानं सासरे आणि मेहुण्याला फोन करून सीमाची तब्येत बिघडल्याचं सांगितलं, परंतु षडयंत्र भलतंच काही होतं। पहाटे 4च्या सुमारास गडाकोट रोडवरील चनाटोरिया जवळ निर्जन स्थळी कार पोहोचली। त्यानं कार बाजूला घेत पत्नीच्या शरीरावर आणि कारवर पेट्रोल टाकून दोघांना आग लावली। आग लागल्यानंतर तो साथीदारांचा तिथंच कार जळताना पाहत होता। कुणीही सीमाला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही। या घटनेबाबत आरोपीनं पोलीस आणि नातेवाईकांना वेगवेगळ्या कहाण्या सांगितल्या, कधी हार्ट अटॅक, कधी अपघात, तर कधी सीएनजी ब्लास्ट। पोलिसांना सुरुवातीपासून या प्रकरणात संशय येत होता। घटनास्थळी जळालेली माचीस कारची स्थिती आणि तांत्रिक तपासणीनंतर अनेक तथ्य समोर आली। त्यातून या घटनेचा पर्दाफाश झाला। पोलिसांनी घटनेचा तपास केला असता त्यात निलेशच्या एका युवतीसोबत अफेअर असल्याचं समोर आलंय। ज्या वादातून त्यांनी पती पत्नी यांच्यात बराच काळापासून वाद होता। पत्नीनं विरोध केल्यानंतर निलेशनं तिचा काटा काढण्याचं ठरवलं। पोलिसांनी आरोपीच्या घरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, परंतु त्यात काही सापडलं नाही। सीमाचा मृत्यू गळा दाबून झाला की जळाल्यानं झाला, याबाबत पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहिली जाते। सध्या या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी निलेशसह दोघांना अटक केली आहे। या तिघांविरोधात हत्या आणि पुरावे मिटवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे।